मौजे खोच शिरसोनपाडा येथील जमिनीच्या 7-12 उतार्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत अर्जदार राजू भाऊ मालक वय 26 व्यवसाय शेती शिरसोनपाडा तालुका मोखाडा यांनी आज नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला। अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत मयत सोमी जेठू मालक यांचे नाव होते। त्यांचा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी मृत्यू झाला असून त्यांना कोणताही कायदेशीर वारस नसताना जव्हार दिवाणी न्यायालयात तुकाराम चेतू मालक यांनी खोटे दस्तावेज सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे। त्याच दस्तावेजांच्या आधारे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कोणतीही स्थानिक चौकशी न करता आणि कथित राजकीय दबावाखाली जमिनीच्या 7-12 उतार्यावर नावे नोंदविल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे। या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून सोमी जेठू मालक यांना कथितपणे वारस म्हणून लावलेली नावे तातडीने कमी करावीत, अशी मागणी करत अर्जदाराने यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे, तहसील कार्यालय मोखाडा तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय जव्हार येथे निवेदने दिली होती। मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत 10 दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अर्जदाराने दिला होता। आज प्रत्यक्षात नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत। विशेषतः संबंधित तलाठी शरद बिन्नर यांच्या चुकीच्या नोंदीमुळेच ही वेळ आल्याचा आरोप अर्जदाराच्या कुटुंबियांनी केला आहे। या गंभीर घटनेला जबाबदार कोण, खोट्या दस्तावेजांवर नोंदी कशा झाल्या आणि चौकशी अभावी सामान्य शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। मोखाडा तालुका दुसरं काय आहे, कोर्ट मागे घेण्याबाबत विनंती करणारी बिल्डर या संदर्भात तलाठी खोत आपणास विनंती करतो की माझ्याकडून नजर चुकीने फेरफार नोंदवला गेला असून अशा प्रकारच्या चुकीने मंजुरी झाला आहे, तरी याबाबत सदर फेरफार होणे कामी माननीय एक गोरगरीब आदिवासी जव्हार यांना विनंती करणार आहोत। 2-3 महिन्यापूर्वी एक अर्ज दाखल केला जागेमध्ये हा अर्ज तुम्ही लिहून दिलेला आहे, मान्य सादर करून हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहून दिलेले आहे, तिला कमी करून मला न्याय नजर चुकीने झालेला आहे माध्यमातून त्यांनी 2 महिन्यापूर्वी आता कोर्टाच्या आदेशाने एक मिनिट माझा ऐकून घ्या पहिल्यांदा, परंतु कोर्टाच्या आदेशाने तुम्ही फेरफार टाकलेला आहे तो तुम्ही मंजूर झालेला आहे, मारल्याचा निर्देश कोर्टाच्या आदेशामध्ये असा उल्लेख आहे का? अजून हे वारस आहे ते आम्ही मान्य करू, पण कोर्टाचा असा आदेश आहे का या गरीबाची आत्मदहनाच्या मध्ये नोंद करण्यात यावी आहे का सुद्धा संबंधित प्रशासनाकडे सादर केलेला होता, परंतु आत्मदहन होईपर्यंत प्रशासनाला त्याची काही जाग येत नाहीये। आज त्याच्यावरती आत्मदहनाची वेळ आलेली होती, कोणी येऊन सांगितलं इथे आत्मदहन करायला त्याच्या सजा बाकीच्या नागरिकांचा जीव वाचलेला आहे, तरी सुद्धा प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे। वस्तुस्थिती काय आहे याचा प्रत्यक्ष आपण त्या कुटुंबाला त्या नातेवाईकाला विचारूया। दादा नेमकं काय झालेलं आहे का तुला आजपर्यंत आत्महत्या करायची वेळ आलेली आहे? यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांनी पैसे घेऊन खोटी नावा लावल्या गेल्यात। तुम्ही किती महिने झाले अर्ज दिलेला होता प्रशासनाला? 2-3 महिने झाले। तोपर्यंत तुमची काही चौकशी तुम्हाला बोलावलं वगैरे काहीच नाही? काहीच नाही। 2 महिन्यापासून हा गरीब आदिवासी कुटुंब समावेत का मला न्याय मिळावा म्हणून अर्ज सादर करतो, आणि जर मला न्याय मिळाला नाही तर मी कुटुंबासोबत इथे आत्मदहन करेन, एवढं प्रशासनाला पत्र देऊन सुद्धा प्रशासनाला त्याची जाग येत नाही। यावरनं आपल्याला स्पष्ट दिसतंय की मोखाडा तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा तलाठी असो, त्यांना आदिवासींच्या जागा जमिनीचं काहीही घेणं देणं पडलेलं नाही। तिकडे आदिवासी मरो, राखेल ओतून मरो किंवा आत्महत्या करून मरो, आम्हाला फक्त आमचं काम करू द्या, आम्हाला पैसे घेऊन, आम्हाला खोटी नावं दाखवून आम्हाला त्यांच्या जागा जमिनी परस्पर विक्री करू द्या, हाच धंदा या व्हिडिओवरनं किंवा या प्रसंगावरनं आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या गोरगरिबाला न्याय मिळावा अशी मी प्रशासनाला विनंती करतोय।